शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या इंदूर येथील ईगल सीड्स अँड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे कंपनी विरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये 18 जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। कृषी अधिकारी कार्यालयाने संबंधित बियाणे बॅग्सची पाहणी केली असता त्यावर कंपनीने सीड डज मॅटर असा दावा केल्याचे निदर्शनास आले। बियाणे नियम 1968 मधील नियम 10 नुसार असा दावा करणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे। कृषी विभागाने बियाण्यांचे नमुने काढून तपासणीसाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणा अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविले होते। प्राप्त अहवालानुसार सदर बियाणे सत्यतादर्शक बियाणे या प्रकारात मोडत असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकारच्या बियाण्यांच्या उत्पादन प्रक्रियेत पॅकिंग व सीलिंग मध्ये कोणतीही शासकीय प्रमाणीकरण संस्था किंवा यंत्रणा हस्तक्षेप करत नाही। याची सर्वस्वी जबाबदारी बियाणे उत्पादक कंपनीची असते। फिर्यादी विक्रांतसिंग परमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीवर कायदेशीर बडगा उगारला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।